नमस्कार मित्रो, आज GOCचं आपण थर्ड लेक्चर आपण डिस्कशन करतो आहे. GOCमध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन इंटरमिडिएट्स आपण डिस्कस केलात आणि त्या रिॲक्शन इंटरमिडिएट आपल्याला होमोलिटिक आणि हेटरोलिटिक बॉन्ड फ्युजनमुळे आपल्याला मिळतात. ते तीन प्रकारचे आपण इंटरमिडिएट्स आपण बघितलात, ज्याला आपण कार्बोकॅटायन्स, कार्बोनायन्स आणि फ्री रॅडिकल्स. याचा कंपॅरेटिव्हली तुम्ही स्टडी कराल, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण थोडं पुढं जाणार आहात. याच्यामध्ये आपण असं म्हणतो आहे द स्टेबिलिटी ऑफ दीज इंटरमिडिएट्स. कारण मी तुम्हाला का म्हणतो आहे, कारण एखादी केमिकल रिॲक्शन होताना रिॲक्टंटपासून तुम्हाला इंटरमिडिएट आपल्याला बनतात आणि त्या रिॲक्शनचा जो रेट आहे किंवा त्या रिॲक्शनपासून मिळणारा जो प्रोडक्ट आहे, तर त्या प्रोडक्टची आपल्याला पॉसिबिलिटी किंवा यील्ड जो असतो तो किती जास्त प्रमाणात मिळवायचा असेल, तर ज्या रिॲक्शनचा इंटरमिडिएट हा मोर स्टेबल असतो ती रिॲक्शन तुम्हाला फास्ट होते किंवा त्या रिॲक्शनपासून आपल्याला स्टेबल प्रोडक्ट्स आपल्याला मिळत असतात. यासाठी आपल्याला अगोदर पहिल्यांदा या इंटरमिडिएटच्या स्टेबिलिटीबद्दल आपण डिस्कशन करतो आणि या इंटरमिडिएटची जी स्टेबिलिटी असेल तर या स्टेबिलिटीवर आपल्याला परिणाम करणारे काही फॅक्टर्स असतात आणि ते फॅक्टर्स जे आपण बघितलात त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण इलेक्ट्रॉनिक मूवमेंट आपण करतो, त्यालाच आपण मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन असे म्हटलं जातं. मग मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला कशा पद्धतीनं घडत असतो तो आपल्याला माहीत असावं की नॅचरली ऑर मॅन मेड ऑर इन ड्यू टू द प्रेझन्स ऑफ सबस्टिट्युएंट्स दे कॅन शो द मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एखाद्या मॉलिक्युल्समध्ये तुम्हाला सबस्टिट्युएंट्स असेल किंवा एखादा आयटम असेल, यांच्यामुळं आपल्याला मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला घडत असतात आणि त्याच मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं आपल्याला त्या इंटरमिडिएटची स्टेबिलिटी आपल्याला एक्सप्लेन करता येते आणि स्टेबिलिटी डिपेंड असते असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणून आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मूवमेंट कसा होतो त्याबद्दल आपल्याला माहीत असावं. इलेक्ट्रॉनिक मूवमेंट. तर इलेक्ट्रॉनिक मूवमेंट आपल्याला कुणामुळे होतो, जर समजा मला दुसरा एखादा आयटम जर जोडलेला असेल तर त्या आयटम्सच्या नेचरमुळं माझ्यामध्ये काहीतरी मोबिलिटी होणार आहे, माझ्यामध्ये काहीतरी बदल होणार आहे. तसंच एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये एखादा आयटम असेल किंवा एखादा सबस्टिट्युएंट्स असेल, एखादा ग्रुप असेल, या ग्रुपमुळं त्या एखाद्या बॉन्डेड आयटम्समध्ये शेड केलेल्या इलेक्ट्रॉनची आपल्याला इलेक्ट्रॉनिक मूवमेंट घडते, इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी घडते, मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला घडत असतो. आणि हे मायग्रेशन आपल्याला जे असेल तर ते मायग्रेशन कुणामुळे ड्यू टू द सबस्टिट्युएंट्स ऑर सबस्टिट्युटेड आयटम याच्यामुळे होत असतो, हे लक्षात ठेवा. मग आता ती कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं त्या रिप्रेझेंटेशनबद्दल आपल्याला माहीत असावं. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मूवमेंट कशामुळे घडू शकतो, इलेक्ट्रॉनिक मूवमेंट टेक्स प्लेस ड्यू टू substitution of items or groups याच्यामुळे आपल्याला घडत असतो. म्हणजे जर समजा आपण एखादा CH3 आपण घेतला, CH4 आपण घेतलात आणि हा CH4 जो असेल याला जर आपण CH3Cl आपण केला, जोडलात, तर आपण हायड्रोजन सबस्टिट्यूट करून Cl आणलात, तर इथे जी इलेक्ट्रॉनची मोबिलिटी असेल ती वेगळी असेल आणि इथं जी मोबिलिटी असेल तर ती वेगळी असेल. म्हणजे आपल्याला मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन हे कशामुळे होतात, तर या सबस्टिट्यूट झालेल्या आयटम्सनी किंवा ग्रुप्सनी होत असतो, असं आपण त्याला लक्षात घेऊ. आता बघा, ही मोबिलिटी आपल्याला दाखवण्याचे प्रकार कोणते कोणते असतात, त्या कशा पद्धतीने दाखवलं जातं, युजिंग द ॲरोहेड और कर्व ॲरोचा उपयोग करून आपण ही मोबिलिटी आपण रिप्रेझेंट करत असतो. ते कधी करत असतात पाय बॉन्ड्स ॲडजस्टंट टू द सिंगल बॉन्ड, पाय बॉन्ड ॲडजस्टंट टू द आयटम, पाय बॉन्ड्स ॲडजस्टंट टू द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्याला हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, याच्यावर आपण बघितलेलं आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणतात, पाय बॉन्ड कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि यामध्ये तुम्हाला मोबिलिटी आपल्याला दाखवत असताना आपण काय करतोय, तर तीन पद्धती लक्षात ठेवायच्या. त्या कशा असतात ते एक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रेझेंटेशन ऑफ मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे, ज्याला आपण म्हणू शकता प्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मूवमेंट. हे कशा पद्धतीने आपण प्रेझेंट करत असतो हे आपण लक्षात घेऊ. फॉर एक्झाम्पल, जसं आपण म्हणतोय एक पहिला आपण पाहतो डबल बॉन्ड, हा तुमचा Y असेल आणि हा सिंगल बॉन्ड असेल.
बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन करत असताना पाय बॉन्डच्या ॲडजसंटला सिंगल बॉन्ड आहे आणि त्यामुळे ही इलेक्ट्रॉन आपल्याला कुठं मायग्रेट होतात, या सिंगल बॉन्डकडे जातात. म्हणजे पाय बॉन्ड मोबाईल द इलेक्ट्रॉन्स और मायग्रेट द इलेक्ट्रॉन्स टुवर्ड द ॲडजसंट सिंगल बॉन्ड. ॲडजसंटच्या सिंगल बॉन्डला तो काय करू शकतो, मायग्रेट करू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला काय बनेल, हा तुमचा डबल बॉन्डचा काय झाला, सिंगल बॉन्ड. आणि त्यानंतर इथं काय झालं, तुमचा सिंगल बॉन्डचा काय तयार झाला, डबल बॉन्ड. अशी एक आपण मोबिलिटी आपण दाखवू शकता. राईट. नेक्स्ट बघा, पुढे आपण काय सांगू शकतो, पाय बॉन्ड ॲडजसंट टू दी आयटम. आता असं तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर आहे. याची मोबिलिटी आपल्याला जर दाखवायची असेल तर आपण काय करू शकतो, इथले इलेक्ट्रॉन पेअर या आयटम्सकडे ट्रान्सफर होतात, बरोबर आहे. म्हणजे या आयटम्सकडे ट्रान्सफर झाले, ॲडजसंट असलेल्या आयटम्सकडे ॲडजसंट झाले. आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल मग, हा तुमचा सिंगल बॉन्ड आणि हा वाय आणि हा तुमचा सिंगल बॉन्ड. आणि इथं काय येतील, हे इलेक्ट्रॉन पेअर येतात, म्हणून आपण इथं दाखवतो इलेक्ट्रॉन पेअर आपण दाखवू शकता. राईट. हे एक आपण लक्षात घ्या. त्यानंतर पुढं आपण काय म्हणतोय जर तुमचा एखादा हा सिंगल बॉन्ड हा वाय असेल, हा सिंगल बॉन्ड, इथे इलेक्ट्रॉन पेअर असतील, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन पेअर आपण बघतो, बरोबर. मग हे इलेक्ट्रॉन पेअर्स मायग्रेट ॲडजसंट टू द सिंगल बॉन्ड. त्या सिंगल बॉन्डकडे ते मायग्रेट होत असतात आणि त्यातून आपल्याला काय मिळेल हा तुमचा सिंगल बॉन्ड वाय आणि हा डबल बॉन्ड आपल्याला बनतो. अशा पद्धतीचं आपण रिप्रेझेंटेशन आपण करू शकता. मग इथं कार्बन असू शकेल, नायट्रोजन असू शकेल, कोणता आयटम आपण घेऊ शकता, यानुसार आपण रिप्रेझेंटेशन आपण करायचं आहे. म्हणजे पाय बॉन्डकडून ॲडजसंट सिंगल बॉन्डकडे, पाय बॉन्डकडून आपण ॲडजसंट आयटमकडे, आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मायग्रेट कुठं होतात, एखाद्या सिंगल बॉन्ड, ॲडजसंट सिंगल बॉन्डकडे. अशा 3 पद्धतीचं आपण रिप्रेझेंटेशन आपण करू शकता. हे दाखवत असताना आपण काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर करतो. इलेक्ट्रॉन नाही, एकटा इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रॉन पेअर आपण ट्रान्सफर करत असतो, बरोबर आहे. आता जर सिंगल इलेक्ट्रॉन आपल्याला जर ट्रान्सफर करायचा असेल तर युजिंग द हाफ हेडेड ॲरो याचा उपयोग करून आपण काय करायचं आहे त्याचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. जसं आपण एक एक्झाम्पल म्हणतोय याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर आपण ट्रान्सफर केलात, बरोबर आहे. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. आता इथं मला काय सांगायचं आहे तुम्हाला, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, फक्त इलेक्ट्रॉन आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे आता बघा काय होईल, मायग्रेशन करत असताना जसं आपण एक बघितलात की ज्याच्यामध्ये आपल्याला हा CS3 दिला आहे आणि हा तुमचा CS3 दिला आहे, बरोबर आहे. आता इथले जे इलेक्ट्रॉन्स असतील तर या इलेक्ट्रॉनचं आपल्याला काय करायचं आहे इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. एक इलेक्ट्रॉन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजेच आपण एक इलेक्ट्रॉन दाखवत असताना हा तुमचा सिंगल हेड कर्व दाखवायचा, म्हणजे अर्धा हाफ ॲरो दाखवायचा. आणि हाफ ॲरो दाखवणे यालाच आपण म्हणतो प्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफॉर्मेशन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफॉर्मेशन आपण अशा पद्धतीनं दाखवू शकता. हेच आपण या पद्धतीनं दाखवू शकतो, राईट. तर अशा पद्धतीनं आपण रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात येते तुमच्या. बघा आता जसं आपण एक रिॲक्शन आपण सांगत असाल, समजा हा तुमचा OH आहे, OH वर निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळेल निगेटिव्ह चार्ज जर असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हा जो ऑक्सिजन आयटम असेल तर तो कुणावर अटॅक करत असेल, समजा एखादा CS3Cl आपण दाखवत असतात, बरोबर आहे. यांच्यामध्ये रिॲक्शन जर होत असेल तर आपण काय दाखवायचं आहे रिॲक्शन होत असताना इथला इलेक्ट्रॉन पेअर या कार्बन आयटमवर आपल्याला अटॅक होतो आणि त्याच वेळेस इथले इलेक्ट्रॉन या क्लोरीनकडे आपल्याला जातात आणि त्यापासून तुम्हाला काय बनेल तर हा HOCS3 आणि हा +Cl निगेटिव्ह आपल्याला दाखवतो. म्हणजे रिॲक्शन दाखवत असताना मेकॅनिझममध्ये आपल्याला मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन या पद्धतीने आपल्याला दाखवायची असते. तर अशा पद्धतीनं आपण हे रिप्रेझेंटेशन आपण करत असतो. तर हे प्रेझेंटेशन करण्यासाठी मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन करण्यासाठी ही आपण करतो. आता ही मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन कोणत्या प्रकारे घडू शकते आणि त्याचा परिणाम काय होत असतो याच्यावर आपलं लेक्चर आहे, बरोबर आहे. तर आपण पहिल्यांदा हे बघितलात की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन आपण बघितलात, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक मुवमेंट असं आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात याच इलेक्ट्रॉनिक मुवमेंटचा
परिणाम कसा होतो आणि त्यामुळं तुम्हाला काय परिणाम होणार आहे, तर एखाद्याची स्टेबिलिटी वाढते किंवा कमी होते, किंवा एखाद्याची ॲसिडिटी वाढते किंवा कमी होते, एखाद्याची बेसिसिटी वाढते किंवा कमी होते, आणि असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन स्टेबिलिटी ऑफ इंटरमिडिएट्स याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा लिहा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन स्टेबिलिटी ऑफ इंटरमिडिएट्स. इंटरमिडिएट्सवर आपल्याला काय असतील पहा, स्टेबिलिटी आपल्याला पाहायची, बरोबर आहे. इंटरमिडिएट्स आपण जर बघितलात तर याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते इंटरमिडिएट्स बघितलात, तर कार्बोकॅटायन, कार्बोनाइन्स, फ्री रॅडिकल्स या इंटरमिडिएटवर या मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्सचा आणि इलेक्ट्रॉन्स होत असताना काही फॅक्टर्स आपल्याला त्याच्या स्टेबिलिटीवर परिणाम करत असतात. आणि याच परिणामाला आपण काय म्हणू शकतो पहा, तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असे आपण त्यांना म्हणतो. यालाच आपण थोडक्यामध्ये काय म्हणू शकता, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असं म्हणतो. मग इलेक्ट्रॉनिक इफेक्ट जे असतात, तर हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कोणते कोणते असतील. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट याचा अर्थ हाऊ टू मोबाईल द इलेक्ट्रॉन्स, वाय द मोबाईल द इलेक्ट्रॉन्स, हे याचं कारण म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. मग हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आपल्याला 4 प्रकारचे प्रामुख्याने आपण शिकत असतो. एक इंडक्टिव्ह इफेक्ट असेल, दुसरा हायपर कॉन्ज्युगेशन असेल, रेझोनन्स असेल, आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असेल. लक्षात येते. तर असे 4 आपल्याला इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते जे इफेक्ट असतील तर या इफेक्टमुळेच आपल्याला त्याच्या स्टेबिलिटीवर परिणाम होत असतो. म्हणून आपण 4 इफेक्ट आपण पाहता. त्यातला पहिला प्रकार आपण ज्याला म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट, राईट. नंबर 2 आपण म्हणतो रेझोनन्स इफेक्ट म्हणा किंवा रेझोनन्स म्हणा, काही अडचण नाही. त्यानंतर आपण पुढं पाहतो ज्याला आपण म्हणता हायपर कॉन्ज्युगेशन. आणि त्यानंतर आपण पुढं म्हणू शकता हायपर कॉन्ज्युगेशनच्या नंतर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. हा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आपण पाहतो. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हा इलेक्ट्रॉनिक नाही, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. असे आपल्याला 4 प्रकारचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आपल्याला मिळतात. यातले हे जे 3 असतात याला आपण परमनंट म्हणतो, आणि हा तुमचा जो असेल तर तो टेम्पररी असतो, बरोबर आहे. परमनंटचा अर्थ कसा घ्यायचा, की नॅचरली आपोआप घडत असेल आणि ते फॉरेव्हरसाठी घडत असेल तर त्यांना आपण परमनंट इफेक्ट असं म्हणतो. आणि हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट टेम्पररी का, एखाद्या रिएजंट प्रेझेन्समुळं, एखाद्या अटॅकिंग रिएजंटमुळं जर त्याच्यात इलेक्ट्रॉनची मोबिलिटी होत असेल आणि ती काही काळापुरतं असेल तर त्यामुळे त्यांना आपण काय म्हणत असतो, टेम्पररी इफेक्ट असं म्हटलं जातं. मग आता आपण डिटेलमध्ये एक आपल्याला इफेक्ट आपल्याला पाहायचा आहे. आणि हे इफेक्ट आपल्याला एखाद्या कार्बोकॅटायन्सची किंवा कार्बोनाइन्सची किंवा फ्री रॅडिकलची स्टेबिलिटीवर कसे परिणाम करत असतात हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या NCERTमध्ये पण आपल्याला फक्त याची माहिती दिलेली आहे, पण याचे ॲप्लिकेशन आपण कसे अप्लाय करायचे, कशा पद्धतीनं आपण स्टेबिलिटी फाइंड आउट करायची, ॲसिडिटी फाइंड आउट करायची किंवा बेसिसिटी आपण फाइंड आउट करायची, याच्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते ॲप्लिकेशन करा. कन्सेप्ट फार साधी आहे, पण त्याला ॲप्लिकेशन आपल्याला करता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या ॲप्लिकेशनवरच आपल्याला आत्तापर्यंत क्वेश्चन येतात, आणि ही केमिस्ट्री आपल्याला वाढ होत जात असते किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला डेप्थमध्ये आपल्याला जाता येईल, बरोबर आहे. तर नेक्स्ट आपण पहिली हेडिंग टाका ज्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट, बरोबर आहे. तर आता इंडक्टिव्ह इफेक्ट कशाला म्हणतात त्यावर आपण चर्चा करू. याला आपण थोडक्यामध्ये काय लिहू शकतो पहा, आय इफेक्ट. याला आपण काय लिहू शकतो, आय इफेक्ट. कॅपिटल आय लिहायचा आणि त्यानंतर तुम्हाला इफेक्ट असे आपण लिहू शकतो पहा, राईट. आता पहा याच्यामध्ये आपण इंड्यूस करणे म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता इलेक्ट्रॉन इंड्यूस होतात, म्हणजे दुसरीकडे आपल्याला इंड्यूस केले जातात, म्हणून आपण याला इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हटलं जातं. मग इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला कुठं पाहायला मिळतो आणि कशा पद्धतीनं होतो हे जर आपल्याला माहीत असेल, इफ द 2 बॉन्डेड आयटम्स विच हॅव द ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स देन विच
said electrons which always move toward the greater electronegative atoms, and this single bonded electrons can be transposed toward the more electronegative atoms is called like the inductive effect. Inductive effect आपण कुणाला म्हणतो, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड आपल्याकडे पाहायला मिळतात. कार्बन हायड्रोजन असेल, कार्बन नायट्रोजन असेल, कार्बन सल्फर असेल, कार्बन असेल, कार्बन नायट्रोजन असेल, कार्बन ऑक्सिजन असेल, कार्बन क्लोरीन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स आपल्याला एखाद्या मॉलिक्युल्समध्ये किंवा वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि तो जो बॉन्ड आहे तो जर सिंगल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड हा कधी काय असतो मी तुम्हाला सांगितला, सिग्मा बॉन्ड असतो, हे सांगितलेलं आहे. मग सिग्मा बॉन्ड जो असेल तर तो सिग्मा बॉन्ड तयार करणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण सिग्मा इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. आणि या सिग्मा इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन जर पार्शियली जर एखाद्या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्सकडे जर होत असतील आणि त्यामुळं पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जर आपल्याला बनत असेल तर त्या प्रकारच्या मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्सला किंवा त्या इलेक्ट्रॉनिक इफेक्टला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणतोय पहा, जर समजा एखादा तुमचा कार्बन आयटम आहे, बरोबर आहे, या कार्बन आयटम सोबत एखादा Cl जोडलेला आहे, बरोबर. आता पहा, हे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स असतात, दी सिग्मा इलेक्ट्रॉन्स, आता आपण काय म्हणतोय, क्लोरीन आयटम्स हॅव द ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कुणापेक्षा, कार्बनपेक्षा, बरोबर आहे. आणि या दोन इलेक्ट्रॉनची मोबिलिटी सिग्मा इलेक्ट्रॉन आपण त्यांना म्हणतो किंवा सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉन असं म्हणतात. मग हे सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉन जे असतील तर दे आर पार्शली ट्रान्सपोज टुवर्ड द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स, and due to this mobility of electron the chlorine atoms acquire the partial negative charge and carbon atoms acquire the partial positive charge. ज्यावेळेस आपण हे इलेक्ट्रॉन आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर होतील त्यावेळेस आपल्याला काय बनेल पहा, तर हा तुमचा काय बनतो, तर हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दाखवण्यासाठी डेल असं लिहिलं जातं. आणि हा डेल जो पॉझिटिव्ह दाखवतो याला आपण पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणतो. आणि हा त्यानंतर तुम्हाला काय बनेल, हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आपल्याला बनतो. लक्षात येते. आणि यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. लक्षात येते. इंडक्टिव्ह इफेक्ट आपण कधी म्हणू, पार्शियली ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स मूव टुवर्ड्स द ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स बिटवीन द टू बॉन्डेड ॲटम्स इज कॉल्ड लाईक द इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला आपण काय म्हणू, इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात. म्हणून आपण याची डेफिनेशन आपण करत असताना इंडक्टिव्ह इफेक्ट आपण कशी डिफाईन करू शकता, द पार्शियल मोबिलिटी ऑफ सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स move towards more electronegative or greater negativity items, bonded items, त्यांना आपण काय म्हणू पहा, इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट असे आपण त्यांना डेफिनेशन करू शकता. बघा आता आपण काय केलं पहा, पार्शियली काय होतात, मोबिलिटी होते कुणाची, सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉनची, म्हणजे सिग्मा बॉन्ड तयार करणाऱ्या इलेक्ट्रॉनची. कुणाकडे होते, मूव टुवर्ड्स मोर ऑर ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे आता कार्बन आणि हायड्रोजन आहे, कार्बन आणि क्लोरीन आहे, याच्यातला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोणता, Cl. यांच्याकडे इलेक्ट्रॉनची मोबिलिटी होते आणि मोबिलिटी झाल्यामुळं आपल्याला काय बनतात, पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बनतो. आणि त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर हे इंडक्टिव्ह इफेक्टची आपल्याला डेफिनेशन कळते. तर या इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपण कोणताही घेऊ शकता, एखादा कार्बन आणि ऑक्सिजन आपल्याला आहे, बरोबर आहे, तर हा तुमचा OH ग्रुप असेल. याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड म्हटलात की हे इलेक्ट्रॉन पेअर कुठे जातील, ऑक्सिजनकडे जातील. त्यामुळे आपल्याला काय मिळेल, हा कार्बन आहे आणि त्यानंतर हा ऑक्सिजन असेल, याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला बनतो. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. यालाच
इफेक्टलाच आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो, बरोबर आहे. मग आपण काय कंक्लुजन काढू शकता, इंडक्टिव्ह इफेक्ट कॅन बी ऑब्झर्व्ड इन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्स ऑर सिग्मा बॉन्डेड कंपाऊंड्स, बरोबर आहे. म्हणजे या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये कोण इन्व्हॉल्व होऊ शकतात, तर सिग्मा इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व होतात. सिग्मा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणजे सिग्मा बॉन्ड तयार करणाऱ्या इलेक्ट्रॉनला सिग्मा इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि मग असं जर इलेक्ट्रॉन फक्त इथं तुम्हाला सिग्मा इलेक्ट्रॉनची मोबिलिटी होते, पाय इलेक्ट्रॉनची मोबिलिटी होणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, दिस टाईप ऑफ द इफेक्ट्स कॅन बी ऑब्झर्व्ड फ्रॉम द सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्स. सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्समध्ये किंवा सिग्मा बॉन्डेड कंपाऊंड्समध्येच आपल्याला काय मिळेल याची मोबिलिटी आपल्याला पाहायला मिळत असते. किंवा विच इन्व्हॉल्व द सिग्मा इलेक्ट्रॉन्स ओनली नॉट पाय इलेक्ट्रॉन्स. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला फक्त सिग्मा इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय होतात, पार्टिसिपेट होतात, मोबाईल होत असतात. त्या इफेक्टलाच आपण काय म्हणू इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हटलं जातं. लक्षात येते. नेक्स्ट पहा, याच्यामध्ये आपण पुढचा पॉईंट आपल्याला काय माहीत असावा, याच्यामध्ये आपल्याला माहीत असावं म्हणजे हा तुम्हाला काय असेल पार्शली काय करू शकतो, पार्शली मूवमेंट ऑफ ओनली सिग्मा इलेक्ट्रॉन्स. तो आपल्याला काय करू शकतो पार्शली आपल्याला मूवमेंट कुणाची करू शकतो, सिग्मा इलेक्ट्रॉन्सची आपल्याला तो करत असतो, बरोबर आहे. मग आता पहा, हा जो असेल तर इट इज द परमनंट इफेक्ट. हा जो असेल तर दिस इफेक्ट इज परमनंट इफेक्ट. हा कोणता इफेक्ट असेल, परमनंट इफेक्ट असेल. मी तुम्हाला आत्ता सांगितलं परमनंट म्हणजे काय असेल, आपोआप होणारा, म्हणजे ज्याला कुठल्याही एक्सटर्नल एजन्सीची आपल्याला गरज पडत नाही, नॅचरली घडणारा जो असेल तर त्यांना आपण परमनंट इफेक्ट म्हणतो. आणि हा जो इफेक्ट असेल तर तो काय असेल, तुम्हाला परमनंट इफेक्ट असेल असं आपण त्यांना म्हणतो. मग आता बघा, त्यानंतर आपण पुढं असं म्हणतोय की हा जो इफेक्ट असेल तर या इफेक्टमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो किंवा तो कशावर डिपेंड आहे, तर त्यासाठी आपल्याला माहित असावं की when the mobility of electrons the bonded atoms acquire the partial positive charge and partial negative charge. म्हणजे याच्यामध्ये आपण ड्यू टू mobility of electrons which forms पार्शियलसाठी आपण डेल हे उपयोगात आणतो, हे लक्षात ठेवा. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज और निगेटिव्ह चार्ज ऑन बॉन्डेड आयटम. बॉन्डेड आयटम्सवर आपल्याला काय बनवू शकतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज आपल्याला बनत असतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण लक्षात घेऊ दिस इफेक्ट इज डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स. तो कशावर डिपेंड असेल तर तो डिस्टन्सवर डिपेंड आहे. म्हणजे आपण दिस इफेक्ट डिपेंड्स ऑन डिस्टन्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. हा तुमचा जो पॉईंट असेल तर हा फार महत्त्वाचा आहे. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपल्याला तो कशावर डिपेंड आहे, डिस्टन्सवर डिपेंड आहे. आपण असं म्हणतोय आता एक एक्झाम्पल बघू. आता आपण जर ही कार्बन चेन असेल, हा तुमचा Cl, बरोबर आहे, किंवा इथं आपण फ्लोरीन घेतलात, बरोबर, हा तुमचा फ्लोरीन घेतलात. आता काय होईल याच्यामध्ये आपण पहिल्यांदा परिणाम इंडक्टिव्ह इफेक्ट घडण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट किंवा इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी घडते कशामुळं, तर एखादा सबस्टिट्युएंट्स किंवा एखादा आयटम या कार्बनला हा फ्लोरीन आयटम जोडला म्हणून आपल्याला इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी होणार आहे. मग आता काय होईल, इथले सिग्मा इलेक्ट्रॉन्स कुणाकडे जातील, या फ्लोरीनकडे जातील, बरोबर आहे. म्हणजेच फ्लोरीनवर कोणता चार्ज येईल, म्हणजे फ्लोरीनवर कोणता चार्ज येईल, डेल निगेटिव्ह. याच्यावर कोणता चार्ज येईल, डेल निगेटिव्ह आपल्याला मिळतो. आणि याच्यासोबत इथं काय मिळेल तुम्हाला, डेल पॉझिटिव्ह. मग आता काय होतंय बघा, याच्यामध्ये या कार्बन आयटमवर जर तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला निर्माण झाला, कशामुळं, याचे इलेक्ट्रॉन याच्याकडे गेले, मग नॅचरली हा कार्बन आयटम काय होऊ शकतो, मग याच्याकडून इलेक्ट्रॉन इकडे ओढू शकतो, बरोबर आहे. आणि त्यामुळं याच्यावर आपल्याला स्मॉल डेल पॉझिटिव्ह आपल्याला मिळतो, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज याच्या मॅग्निट्यूडपेक्षा याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू कमी असते आणि यालाच आपण काय म्हणू, याच्यावर पण चार्ज आपल्याला तयार होतो. मग या कार्बनला जर इलेक्ट्रॉन इकडे देत असेल तर हा पण कार्बन काय करू शकतो, याच्याकडे ओढू शकतो. म्हणजेच इथं तुम्हाला काय होईल हा डेल 3 टाइम्स लिहायचा, हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळतो, बरोबर आहे. मग आपल्याला काय सांगतोय NCERTनं पण आपल्याला सांगितलेलं आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट्स आर
इफेक्टेड अप टू द थर्ड कार्बन आयटम. आफ्टर दी थर्ड कार्बन आयटम्स इंडक्टिव्ह इफेक्ट्स आर डिसॅपियर. म्हणजे आपण काय म्हणतोय पहा की ज्यावेळेस हे डिस्टन्सवर डिपेंड आहे, जेवढा आपण दूर चालला तेवढा तो कमी कमी होत जात असतो. म्हणजेच आपण याला आपण काय म्हणू शकता, इंडक्टिव्ह इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्सची तो काय असेल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे जेवढा डिस्टन्स आपल्याला वाढत गेला तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला कमी कमी होत जात असतो. आणि म्हणून आपण काय म्हणू शकता पहा, इंडक्टिव्ह इफेक्ट्स कॅन डिसॅपियर्स आफ्टर द थर्ड कार्बन आयटम इन कार्बन चेन. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कार्बन चेनमध्ये तिसऱ्या कार्बनच्या नंतर आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट हा काय होत असतो, डिसॅपियर होत असतो. तिथं तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट घडणार नाही. म्हणजेच आपण काय म्हणू शकता, हा जो कार्बन आयटम असेल इथपर्यंत 1 2 3 थर्ड कार्बनपर्यंतच आपल्याला हा इफेक्ट जाणवतो, नंतर आपण त्याला 0 धरतो. म्हणजे याचा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आपण बघता तर हा तुमचा काय असेल, 0 असेल. म्हणजेच याला आपण म्हणू शकता इट डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स. म्हणजे तो कुठं असेल, अप टू द थर्ड कार्बन आयटम. म्हणजे याला आपण काय म्हणू, अप टू थर्ड कार्बन आयटम इन कार्बन चेन. कार्बन चेनमध्ये आपल्याला कुठंपर्यंत दिसू शकतो, तर आपल्याला थर्ड कार्बनपर्यंत आपल्याला दिसू शकतो. लक्षात राहील, हा डिस्टन्स डिपेंडंट असतो हे आपल्याला माहीत असावं. लक्षात राहील. नेक्स्ट पहा, आता आपण पुढं काय म्हणणार आहात पहा, हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा हे जी मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर आय इफेक्ट जो असेल तर तो हायड्रोजनचा जर बघितला तर तो 0 कन्सिडर केलेला आहे. म्हणून आपण इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ हायड्रोजन, म्हणजे आपण पुढं मी तुम्हाला खोडून सांगतोय पहा, तर हायड्रोजनचा जो इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर तो काय असेल तुम्हाला, तर 0 समजलेला आहे. म्हणून आपण इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ हायड्रोजन इज 0. तो कधी आपल्याला हायड्रोजनचा काय करायचा आहे, 0 घ्यायचा आहे. आणि यामुळंच या हायड्रोजनच्या इंडक्टिव्ह इफेक्टची कंपॅरिझन दुसऱ्या एखाद्या आयटम्स आणि ग्रुप ऑफ आयटम्ससोबत केल्यानंतर आपण प्रत्येकाची स्ट्रेंथ ऑफ विथड्रॉईंग इलेक्ट्रॉन, स्ट्रेंथ ऑफ डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स ही आपण फाइंड आउट केलेली आहे. म्हणजे स्टँडर्ड आपल्याला काय घेतलेलं आहे, हे हायड्रोजन घेतलेलं आहे. हा हायड्रोजन आयटम जसा फ्लोरीन विथड्रॉ करायला आहे तसा हायड्रोजनच्या कंपॅरिझनमध्ये फ्लोरीन किती पटीनं तुम्हाला तो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करू शकतो किंवा एखादा इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्टचे 2 टाईप्स आपल्याला मिळालेले आहेत. एक प्लस आय इफेक्ट आणि दुसरा असेल मायनस आय इफेक्ट. आणि म्हणून आपण असं म्हणतो, दिस इंडक्टिव्ह इफेक्ट्स आर क्लासिफाईड इंटू द 2 टाईप्स ऑन द बेसिस ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या इंडक्टिव्ह इफेक्टच्या आधारावर आपल्याला त्यांचं काय केलेलं आहे पहा, तर 2 प्रकार आपल्याला मिळालेले आहेत. मग ते 2 प्रकार कोणते असतील आणि त्यातून 2 गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आजचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट आपण पुढे जाणार आहोत, मग आपण टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. लक्षात राहील, हे इंडक्टिव्ह इफेक्टबद्दल आपल्याला एवढी माहिती असावी. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात, आता इंडक्टिव्ह इफेक्टचे आपण टाईप्स आपण पाहतो, बरोबर आहे. टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचे आपल्याला 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. हे समजलं पाहिजे. हे जर समजलं तर बरीच जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला कळणार आहे. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा प्लस आय इफेक्ट. मी अगोदर तुम्हाला डेफिनेशन सांगतोय आणि डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण हे ग्रुप मात्र विचारले जातील. हे प्लस आय दाखवणारे कोण कोण आहेत, मायनस आय दाखवणारे कोण कोण आहेत, प्लस आयचं कधी होतो, मायनस आय कधी होतो, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, राईट. म्हणून आपल्याला इंडक्टिव्ह प्लस आय इफेक्ट आपण कशाला म्हणतात, त्यासाठी आपण यांच्यासाठी कोण करणारे आहेत, प्लस आय इफेक्ट दाखवणारे काही ग्रुप आहेत, मायनस आय इफेक्ट दाखवणारे काही ग्रुप आहेत, बरोबर. तर आपण पहिल्यांदा प्लस आय इफेक्ट आपण कुणाला म्हणायचं आहे पहा, द मोबिलिटी of sigma electrons move towards the carbon atom is called as the plus I effect. म्हणजे ज्या मॉलिक्युल्समध्ये इलेक्ट्रॉनची मोबिलिटी ही दुसऱ्या एखाद्या आयटम्सकडून किंवा कार्बनकडून दुसऱ्या एका कार्बनकडे जात असेल, म्हणजेच कार्बनकडे जर आपल्याला इलेक्ट्रॉनची सिग्मा इलेक्ट्रॉनची मोबिलिटी होत असेल तर त्यांना आपण प्लस आय इफेक्ट असं म्हटलं जातं. लक्षात येतं मी काय म्हणतोय, याचा डेफिनेशन आपण काय करू शकता पहा, द partial mobility of sigma electrons towards carbon atom
इज कॉल्ड प्लस आय इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणा किंवा त्यांना प्लस आय इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. जसं आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय, हा तुमचा कार्बन ॲटम आहे आणि या कार्बन ॲटममध्ये इथे एक CH3 दिला आहे, हा CH3 दिला आहे, हा CH3 आपल्याला दिला आहे आणि हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, कार्बोकॅटन आहे. म्हणजे आपल्याला काय होईल पहा, इलेक्ट्रॉन आपल्याला कुणाकडे येणार आहेत, या कार्बनकडे येणार आहेत. तुमच्या लक्षात येत असेल तर काय येतात त्याचंही कारण लक्षात घ्या. तर हा तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. हा तुमचा sp3 कार्बन ॲटम असतो. हा कोणता कार्बन असतो, sp2 असतो. कार्बोकॅटन्समधला कार्बन ॲटम sp2चा. sp2 म्हटला की मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कुणापेक्षा, sp3 पेक्षा. बरोबर आहे. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनची विथड्रॉईंग म्हणजे तो तुम्हाला इलेक्ट्रॉन कुणाकडे येईल तर या कार्बनकडे ओढले जातात. म्हणजेच आपल्याला काय होईल, ही मोबिलिटी काय होणार आहे, एका कार्बनकडून दुसऱ्या कार्बनकडे व्हायली. म्हणजेच ही काय असेल, एका कार्बनकडून दुसऱ्या कार्बनकडे चालली. याला आपण काय म्हणायचं आहे, प्लस आय इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. मोबिलिटी ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स मूव्ह टुवर्ड्स द कार्बन ॲटम इज कॉल्ड लाईक द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यांना आपण काय म्हणू, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मग आता हे कुणामुळे झाले हे इफेक्ट, तर या ग्रुपमुळं, या ग्रुपमुळं, या ग्रुपमुळं. बरोबर आहे. आता हे जे ग्रुप आहेत किंवा हे आयटम्स असतील, बरोबर आहे, हे ग्रुप असतील किंवा आयटम्स असतील तर त्यांना एक नाव दिलेलं आहे आणि त्यावरून आपण एक डेफिनेशन करू शकता. त्याला नाव दिलेलं आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणा, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणा, इलेक्ट्रॉन रिपेलिंग ग्रुप म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा. म्हणजे त्याला वेगवेगळे नावं दिलेले आहेत. इलेक्ट्रॉन डोनेटिंग करणे म्हणजे डोनेट करणे, बरोबर आहे, मी तुम्हाला देणे, याला आपण काय म्हणतो, डोनेशन. किंवा मी काय म्हणतो, इलेक्ट्रॉन रिलीज करणे म्हणजे मी काय करू शकतो, माझ्याकडे असलेले इलेक्ट्रॉन तुम्हाला दाखवू शकतो, रिलीज करू शकतो. बरोबर आहे. तर याला आपण म्हणायचं डोनेशन. त्याचबरोबर मी काय करतोय, मला इलेक्ट्रॉन नको तू घे, म्हणजे याला आपण काय म्हणू शकता, माझ्याजवळ इलेक्ट्रॉन आहेत पण तू घे, असं जे म्हणतो त्याला आपण रिपेल करणे म्हणतो. म्हणून आपण त्याला 3 नावं काय दिले, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन रिपेलिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असं आपण त्यांना म्हणतो. आणि प्रामुख्याने त्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं म्हटलं जातं. मग आपण याच इफेक्टला आपण काय म्हणू शकता पहा, द इंडक्टिव्ह इफेक्ट इज टेक्स प्लेस ड्यू टू द प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इज कॉल्ड लाईक द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे जो इंडक्टिव्ह इफेक्ट आपणाला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळे घडत असतो त्यांनाच आपण काय म्हणू शकता पहा, तर प्लस आय इफेक्ट आपण त्यांना म्हणतो. म्हणून आपण याची दुसरी डेफिनेशन आपण काय करू शकता पहा, और आपण काय म्हणू, द इंडक्टिव्ह इफेक्ट takes place due to presence of इलेक्ट्रॉन डोनेटिंग ऑब्लिक द्या रिलीजिंग ऑब्लिक द्या रिपेलिंग ग्रुप इज कॉल्ड लाईक द प्लस आय इफेक्ट. त्यांना आपण काय म्हणू शकता, प्लस आय इफेक्ट असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. मग आता आपला प्रश्न आहे की इलेक्ट्रॉन डोनेशन कोण करणारे आहेत, इलेक्ट्रॉन रिलीजिंग करणारे कोण आहेत किंवा इलेक्ट्रॉन रिपेलिंग करणारे कोण आहेत, याच्याबद्दल आपण चर्चा करू आणि तो फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. तर हा तुम्हाला कळतो की प्लस आय इफेक्ट कशाला म्हणतात आणि तो कुणामुळे घडतो, तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळे घडतो. मग आता आपण ओळख करून घेऊ कुणाची, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपची. मग आता आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपची तुम्हाला प्रायोरिटी पण माहीत असणं आवश्यक आहे आणि कोण पॉवरफुल पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला दाखवतो, कोण कमी दाखवतो, त्याची ऑर्डर आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. आणि त्या सिक्वेन्स तुम्हाला कधीही विचारल्या तर सांगता आल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे पहा. म्हणून आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते कोणते असतात त्याबद्दल आपण डिस्कशन करू पहा. तर ती प्रायोरिटी आपण लक्षात ठेवायची आहे म्हणजे आहे, बरोबर. तर त्यासाठी आपण काय म्हणतोय, प्रायोरिटी ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे आपण लिहिण्याची पद्धत आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, बरोबर. आता पहिल्यांदा मी तुम्हाला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कुणाला म्हणायचं आहे, दोज आयटम्स ऑर ग्रुप ऑफ आयटम्स विच डोनेट द इलेक्ट्रॉन पेयर्स इझिली ॲज कम्पेअर टू द हायड्रोजन.
त्यांना आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं म्हणतो. हायड्रोजन आयटमपेक्षा जे आयटम्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स जास्तीचं इलेक्ट्रॉन डोनेशन करतात त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं म्हटलं जातं. लक्षात येते, म्हणजे हायड्रोजनपेक्षा लवकरात लवकर इलेक्ट्रॉन देणाऱ्यांना आपण काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं म्हणतो. मग हे कोण कोण असतात, तर त्यासाठी प्रायोरिटी ऑर्डर लक्षात ठेवा. हा तुमचा CH2 म्हणजे हे कोण असतील, तर हे साधारणतः अनायन्स असतात. याला आपण काय म्हणू, अनायन्स. याला आपण काय म्हणू, अनायन्स असतील, काही न्यूट्रल पण असतील. बरोबर आहे. तर आपल्याला अनायन्स अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. आणि न्यूट्रल पण कोणते असतील, तर ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतील. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हे लक्षात ठेवा. आता ते कोण कोण असतात सिक्वेन्सली मी तुम्हाला सांगतोय. हा तुमचा CH2 निगेटिव्ह असेल, त्यानंतर तुमचा NH2 निगेटिव्ह असेल, NH निगेटिव्ह असेल, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, हा तुमचा डॅश ऑक्सिजन निगेटिव्ह असेल. बरोबर आहे. यांच्यामध्ये आपल्याला ही प्रायोरिटी आपल्याला पाहायला मिळते पहा. कारण ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तो इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी ठेवणार नाही, इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी ठेवेल. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, त्यामुळे पुन्हा कंपॅरिझनमध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजनपेक्षा, म्हणून हा काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेशन लवकर करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे नायट्रोजन आणि हे ऑक्सिजन असेल. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढे आपल्याला जो येतो तो असेल हा तुमचा C डबल बॉन्ड O आणि हा O निगेटिव्ह. याला आपण काय म्हणता पहा. आता म्हणाल तुम्ही सर इथे ऑक्सिजन आहे, इथे ऑक्सिजन आहे, पण बघा इंडक्टिव्ह इफेक्ट कशावर डिपेंड आहे, डिस्टन्सवर. हा डायरेक्ट ऑक्सिजन आहे, पण हा ऑक्सिजन कुणाला जोडला आहे, कार्बन, म्हणजे अंतर वाढला. बरोबर आहे. आणि म्हणून आपण याची प्रायोरिटी काय येईल तुम्हाला, लेस येते. त्यानंतर बघा याच्यानंतर आपण काय म्हणतोय, हे जे तुम्हाला मिळतील तर याच्यानंतर आपल्याला कोण मिळणार आहे, तर येणारे जे ग्रुप्स असतील ज्याला आपण म्हणतोय की कार्बन जो असेल तर तो CH3, हा CH3, हा CH3. बरोबर आहे. त्यानंतर येणारा कोण असेल तर याच्यामध्ये आपण पुन्हा काय म्हणतोय पहा, पुढे येणारा जो असेल तर हा तुमचा CH3, हा CH3 हा तुम्हाला असेल. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला कोण असेल, हा तुमचा CH3, हा तुमचा CH2. याला आपण काय म्हणू पहा, हा जो असेल तर तो ग्रुप. आणि त्यानंतर तुम्हाला काय येईल पहा, तर हा CH3. तर ही प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात येते. तर ही प्रायोरिटी ऑर्डर आपण लक्षात ठेवायची आहे. बरोबर. तर हे आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट याला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं म्हणतो. लक्षात राहील. तर ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आपण लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ते लिहिण्यासाठी आपण गरजेचं असेल हे लक्षात ठेवा. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स असतात आणि त्यानुसार तुम्हाला ते मिळत असतात पहा. लक्षात राहील. तर हा तुमचा प्लस आय इफेक्ट आपल्याला दाखवणारे असतील. राईट. नेक्स्ट आता आपण पाहणार आहात पहा, ज्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशाला म्हणतात ते आपण बघू. बरोबर. तर आता पहा, तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशाला म्हणतात ते आपण बघू. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात. आणि हे कुणामुळं घडणार आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप, इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप असंही आपण त्यांना म्हणू शकतो. बरोबर आहे. मग आता पहा हे कसं डिफाईन केलं जातं पहा, द मोबिलिटी ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स मूव्ह अवे फ्रॉम कार्बन ॲटम इज कॉल्ड द निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉनची मोबिलिटी ही जर आपल्याला कार्बनपासून अवे होत असेल, कार्बनपासून दूर होत असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा, मायनस आय इफेक्ट किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. म्हणून आपण द मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स, द मोबिलिटी ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स मूव अवे from carbon atom is called minus I effect. याला आपण काय म्हणू शकतो, मायनस आय इफेक्ट असं म्हटलं जातं किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. बरोबर. आता बघा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहताना आता भरपूर बघितलेत आपण. हा तुमचा फ्लोरीन आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा, इथं तुम्हाला CH3 आहे समजा, इथं CH3 आहे, इथं H आहे. बरोबर आहे. तर आता बघा याच्यामध्ये काय करता आपण, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय, इथले इलेक्ट्रॉन कुणीकडे जाणार आहे तुम्हाला माहिती आहे. आता हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे, हे सिग्मा इलेक्ट्रॉन्स ह्याच्याकडे जातील. बरोबर आहे. सिग्मा
इलेक्ट्रॉन जर याच्याकडे जात असतील तर याला आपण काय म्हणू, इलेक्ट्रॉन्स मूव्ह अवे फ्रॉम द कार्बन आयटम, कार्बनपासून दूर चालले, कार्बनपासून दूर चालले, कार्बनपासून दूर चालले, म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे, मायनस आय इफेक्ट असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात येते. त्यानंतर बघा हा मिथिल ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन कुणाकडे देणार आहे, हा इलेक्ट्रॉन या कार्बनकडे देणार आहे, या कार्बनकडे जात असेल म्हणजे इलेक्ट्रॉनची मोबिलिटी कार्बनकडे चालली, म्हणजे याला कोणता इफेक्ट म्हणू, प्लस आहे. याला पण आपण काय म्हणू, प्लस आहे, बरोबर आहे. हायड्रोजनचा कोणता असेल मग, हायड्रोजनकडं कुठलाही इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला घडत नाही किंवा तो कोणत्याच इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये भाग घेत नाही, हे लक्षात असू द्या, बरोबर. म्हणून आपण याचा काय असेल, झिरो इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मायनस आय कधी होतो आणि प्लस आय कधी होतो, आणि हे घडवणारे कोणते ग्रुप आहेत त्याला दोन याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हटला की प्लस आय इफेक्ट, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हटला की आपल्याला काय येतो, मायनस आय इफेक्ट. असे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारे ग्रुप आहेत आणि त्यांना केमिस्ट्रीमध्ये काय नाव दिलेलं आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉ करणे म्हणजे तिकडले इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेणे, याला आपण विड्रॉ करणे असं म्हणतो, किंवा इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणे त्यांना आपण काय म्हणायचं आहे, पहा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असं म्हणतो. म्हणजे दोज आयटम्स ऑर ग्रुप ऑफ आयटम्स विच विड्रॉ द इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन हायड्रोजन इज कॉल्ड लाईक द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. हायड्रोजनपेक्षा जास्त तीव्रतेने इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची कॅपॅसिटी असते, त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असं आपण त्यांना म्हणतो. मग आता बघा याची आपण दुसरी डेफिनेशन आपण काय करू शकता, पहा द इंडक्टिव्ह इफेक्ट इज टेक्स प्लेस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इंडक्टिव्ह इफेक्ट takes place due to presence of electron withdrawing or attracting groups. त्यांना आपण काय म्हणू, पहा मायनस आय इफेक्ट असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. तर हे आपण कशाला म्हणतात हे आपण बघितलेलं आहे, राईट. आता नेक्स्ट आपण पुढे जाऊ. पहा हे ग्रुप कोणते कोणते असतात, त्यांची प्रायोरिटी काय असते याच्याबद्दल आपण चर्चा करू. पहा तर आता बघा हे ग्रुप म्हणजे प्रायोरिटी आपण नीट लक्षात ठेवायची नक्की आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय, पहा तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जे असेल तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमुळे आपल्याला घडतात. हे कोण कोण असतील तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपल्याला कोण कोण असतात, त्याची प्रायोरिटी काय असेल ते लक्षात ठेवायची आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, याला थोडक्यामध्ये EWG असं लिहिलं जातं, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. मग आता पहा कसे असतात तर त्याची प्रायोरिटी लक्षात ठेवा. कॅटायन, त्यानंतर पार्शियल पाय बॉन्ड म्हणजे ज्याला आपण म्हणतो पोलार पाय बॉन्ड, म्हणजे ज्याला आपण म्हणता पोलार पाय बॉन्ड, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग न्यूट्रल आपल्याला येतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे कॅटायन जेवढे असतील ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात, हे लक्षात ठेवा. मग सर्वात हायेस्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोण येतो तर हा तुमचा NF पॉझिटिव्ह हा जो असेल तर हा तुमचा काय असेल, NF3 ग्रुप जो असेल तर याला आपण काय म्हणू, पहा हायेस्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असं म्हणतो, बरोबर आहे. मोर ऑर स्ट्रॉंगर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर येतो तुमचा NR पॉझिटिव्ह म्हणजे याला आपण NR3 पॉझिटिव्ह. त्यानंतर कोण असेल NH3 पॉझिटिव्ह. हे ग्रुप तुमच्या ओळखीचे व्हायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. हे ग्रुप आपल्याला नक्की लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोण येईल पहा तर हा तुमचा N डबल बॉन्ड O, हा O पॉझिटिव्ह, याला आपण NO2 असं लिहू शकता, NO2, बरोबर आहे. हा NO2 आपण त्यांना म्हणू शकता, बरोबर. तर याला आपण काय लिहितोय, हा NO2 असेल ते पॉझिटिव्ह चार्ज कळावा म्हणून मी तुम्हाला असं लिहितोय, बरोबर आहे. नेक्स्ट आपल्याला जो येईल तर तो काय असेल तुमचा C ट्रिपल बॉन्ड N. हा तुमचा काय असेल पहा C ट्रिपल बॉन्ड N. हा पण तुम्हाला काय असेल कार्बन पॉझिटिव्ह चार्जवर येतो, कारण इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडे जातात, कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, लक्षात येते. त्यानंतर आपल्याला कोण येईल पहा, त्याच्यानंतर आपल्याला येतो हा तुमचा RC डबल बॉन्ड O, हा OH.
हा तुमचा पार्शियल तुम्हाला काय असेल पोलार मल्टिपल बॉन्ड आपल्याला मिळतो, बरोबर आहे. हे कॅटायन झाले पोलार पाय बॉन्ड हा तुमचा पोलार आहे, लक्षात येते. त्यानंतर दुसरा कोण येऊ शकतो, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. हा अल्डिहाइड ग्रुप असेल. अल्डिहाइड ग्रुप पण काय करू शकतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ आपल्याला करू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला कोण येईल पहा, त्यानंतर येतात तुम्हाला कोण, तर हा तुमचा हॅलोजन येतात. हॅलोजनपैकी फ्लोरीन, हा क्लोरीन, त्यानंतर तुमचा ब्रोमीन, त्यानंतर तुमचा आयोडीन. म्हणजे या हॅलोजनपैकी हायेस्ट कोणाचा आहे, फ्लोरीन, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आणि क्लोरीन, त्यानंतर काय येईल ब्रोमीन, त्यानंतर तुम्हाला काय येईल आयोडीन, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं आपल्याला कोण येतो पहा, तर तुमचा OR ग्रुप, OR निगेटिव्ह ग्रुप, बरोबर आहे. हा तुमचा OR ग्रुप जो असेल, तर हा OR ग्रुप जो असेल तर तो तुमचा काय असेल पहा, मोर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असेल असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपल्याला पुढं कोण येतो, हा OH ग्रुप येतो, राईट. OH ग्रुप आपल्याला मिळतो, राईट. त्यानंतर येतो तुमचा हा डॅश CH ट्रिपल बॉन्ड C डॅश, हा तुम्हाला येतो. त्यानंतर तुम्हाला येतो NH2 आणि त्यानंतर तुम्हाला येतो पहा NH2च्या नंतर आपल्याला मिळेल हा बेन्झिन रिंग फिनिल ग्रुप, हा C6H5 म्हणा किंवा डॅश मारा, याला आपण असं लिहू शकतो C6H5. आणि त्यानंतर तुम्हाला येतो पहा विनिल ग्रुप, ज्याला आपण म्हणता CH2 डबल बॉन्ड CH डॅश. ही प्रायोरिटी ऑर्डर आपण लक्षात ठेवायची आहे, लक्षात येते. ही प्रायोरिटी ऑर्डर कॉमन आपल्याला काही गोष्टी आपल्या एक्झाममध्ये विचारत असताना एकतर NO2 ग्रुप किंवा सायनाइड ग्रुप असेल किंवा हा एखादा अल्डिहाइड ग्रुप असेल, हॅलोजन्स असतील किंवा एखादा तुम्हाला फिनिल ग्रुप असेल किंवा OH ग्रुप असेल. हा OH ग्रुप, हा अल्कॉक्सी ग्रुप, या पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं पहा, लक्षात राहील. तर ही आपल्याला प्रायोरिटी ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते, लक्षात राहील. तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळतील पहा, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आपल्याला मिळतील. यांच्यामुळे आपल्याला काय घडणार आहे, मायनस आय इफेक्ट घडणार आहे, बरोबर आहे. मग आता या प्लस आय इफेक्टचा आणि मायनस आय इफेक्टचा एखाद्या कार्बोकॅटायन्सच्या, कार्बानायन्सच्या, फ्री रॅडिकल्सच्या स्टेबिलिटीवर काय परिणाम होत असतो, एखाद्या ॲसिडच्या ॲसिडिटीवर काय परिणाम होत असतो, एखाद्या बेसच्या बेसिसिटीवर काय परिणाम होत असतो, हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे, लक्षात येते. तर दिस इज अबाउट द इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट कशाला म्हणतात हे मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगेन पहा, ॲप्लिकेशन ऑफ दिस इंडक्टिव्ह इफेक्ट. तर ही ऑर्डर तुम्ही नीट लक्षात घ्यायची आणि काही उद्या आपल्याला एक्झाम्पल पण करायचे आहेत. ॲप्लिकेशन मी तुम्हाला लवकरात लवकर समजेल अशा भाषेत सांगणार आहे आणि ते तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. त्यासाठी आपण एक्झाम्पल पण सॉल्व करू. धन्यवाद.